नमस्कार, मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। 6 जुलैपासून आषाढ महिना लागलेला आहे आणि आपल्या मराठी संस्कृतीनुसार आपण आषाढ महिन्यात आखाड तळतो। तर आज आम्ही आमच्या घरी आखाड तळणार आहे। तर त्याची पूर्ण नैवेद्याची रेसिपी आणि आजचा व्लॉग आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत। तर त्यासाठी नक्कीच पुढचा व्हिडिओ बघत राहा। आखाडाच्या नैवेद्यासाठी मग आज आम्ही बनवत आहोत वरण, भात, पुरी, भाजी, बासुंदी, वडे, भजे व गुलगुले। चला तर मग पुढे आम्ही आता हे सगळ्या नैवेद्याची रेसिपी बघूया। नैवेद्याची सुरुवात गोडपासून करावी म्हणून आम्ही सर्वात पहिले बासुंदी बनवतोय। तर आता आम्ही हे दूध ठेवलेलं आहे बासुंदी बनवायसाठी आणि बासुंदी तर बनतेच आहे आणि सोबत त्या साईडला आम्ही भाजीसाठी बटाटे पण लावलेले। तर हे कुकरमध्ये आता बटाटे लावलेले आहेत मी भाजीसाठी। ते बटाटे शिजत आहे आणि एका साईडला बासुंदी बनते। तर आता आम्ही गुलगुले बनवतोय। त्यासाठी हा 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ 1 वाटी पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे। त्यानंतर आपण तयार केलेले हे मिश्रण आपल्याला गरम करायचं आहे, कारण तो जो गूळ आहे तो लवकर मेल्ट होईल। आणि ते गरम करताना एक लक्षात घ्यायचं आहे की ते आपल्याला उकळू द्यायचं नाही आहे, फक्त नॉर्मल असं कोमट करायचं आहे। जे आपण गरम केलं होतं गूळ आणि पाणी ते आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपले गुलगुल्यांचं पीठ तयार झालेलं आहे आणि आपले गुलगुले अजून टेस्टी होण्यासाठी आपण त्यात अजून काही गोष्टी ॲड करतो आहे। तर आता यामध्ये आपण नंतर ॲड केलेले मीठ, तीळ आणि जायफळ आता हे सर्व परत कालवून घ्यायचं आहे। तर कधी पण तुम्हाला गुलगुले करायचे असेल तर त्यासाठी ना पहिले 10 मिनिटे असं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर गुलगुले बनवायचे। त्यामुळे ते छान आणि असे क्रिस्पी होतात। वड्यांचं पीठ करून ठेवलेलं होतं रात्रीच आणि आता ते आम्ही बनवायसाठी त्यात कालवतोय तिखट वगैरे। ते उडदाच्या डाळीचे वडे आणि डाळ कालच भिजू घालून आम्ही कालच रात्रीच त्याचं वाटण तयार करून ठेवलेलं आहे। आणि हे मुगाच्या डाळीचे भजे, म्हणजे आज आता वडे आणि मुगा डाळीचे भजे करतोय आम्ही आखाड तळायला। तर हे मुगा डाळीचं पण वाटण आम्ही रात्रीच तयार करून घेतलेलं आहे। हे असे ते 2 वाटण आहे आणि त्यामध्ये आता काय काय ॲड करायचं ते आपण बघूया। आम्ही घेतलेलं आहे लसूण, अद्रक, मिरची, जिरं। तर आता लसूण, अद्रक, मिरची व जिरं हे सगळं वाटून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ही जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती वड्यांच्या पिठामध्ये टाकणार आहे। वड्यासाठी आम्ही वाटण करून घेतोय, नंतर भज्यांचं पण करायचं आहे। हे जे सामान हे एकत्रित आम्ही काढलेलं आहे आणि आता हे वड्याचं करतोय आम्ही। तर त्यासाठी टाकलं आहे लसूण, अद्रक आणि मिरची आणि जिरं पण घेतलं आहे वाटायला। अशा प्रकारे ते वाटण तयार झालेलं आहे। थोडंसं जाडच ठेवायचं आहे, ते छान दिसतं। आणि आता ते आम्ही हे वड्याच्या पिठामध्ये टाकतो। ते पण आम्ही आता या वड्याच्या रव्यांमध्ये टाकतोय पिठामध्ये आणि त्यानंतर ही सर्व जे पीठ आहे आणि कोथिंबीर, मिरची आणि लसूण आपण टाकले ते सगळं कालवून घ्यायचं आहे। तर हे अशा प्रकारे आमचे उडदाच्या डाळीचे वड्यांचं आणि मुगा डाळीच्या भज्यांचं वाटण तयार झालेलं आहे। आणि हे जे मुगा डाळीचे भजे आहे यामध्ये थोडीशी चवळीची डाळ पण टाकायची, त्यामुळे हे भजे ना क्रिस्पी होतात। वड्याचं पीठ झाल्यानंतर आता मी भज्यांचं पीठ बनवतोय आणि त्यामध्ये पण आता भज्याच्या पिठामध्ये पण सेम तसंच हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरं याचं वाटण टाकून कोथिंबीर टाकून ठेवतोय। दोन्ही पीठ झाल्यानंतर जे बटाटे आपण उकडण्यासाठी ठेवले होते ते बटाटे झालेले आहेत आणि आता मी त्याचे साल काढून ते बारीक चिरून ठेवते भाजीसाठी। आणि मी आता ही बटाट्याची भाजी बनवते, त्यासाठी मी लसूण मिरचीची पेस्ट तयार केलेली आहे आणि कांदा परतून घेते। हा कांदा छान परतलेला आहे आणि आता मी त्याच्यामध्ये टाकते
हळद आणि हे बारीक चिरलेले बटाटे. हळद नंतर मी आता मीठ टाकते भाजीत. तर अशा प्रकारे ही माझी बटाट्याची भाजी झालेली आहे. भाजी बनवत असतानाच मी इकडे वरणासाठी तुरीची डाळ शिजायला घातली होती आणि आता ती डाळ पण शिजलेली आहे. आता आम्ही वरण पण बनवून घेतो आहे. वरण उकळेपर्यंत आता आम्ही पुऱ्यांसाठी कणिक भिजवतो आहे आणि आता ही गव्हाचं पीठ आम्ही घेतलं आहे कणिक भिजवायला. आता पुऱ्याच्या कणिकमध्ये आम्ही टाकतो आहे मीठ. आता ह्या जी पुरीची कणिक असते त्याच्यामध्ये आपण थोडं शिल्लक मीठ टाकतो पोळीपेक्षा आणि त्याच्यामध्ये अजून थोडीशी साखर टाकतो आहे आम्ही, कारण की याने पुरीची चव खूप छान लागते. आणि त्यानंतर त्यात टाकत आहोत तेल. तर तेलाने पुरी मऊ होते म्हणून तेल टाकतो आहे. तर मग आता ह्या पुऱ्याच्या कणिकमध्ये आपण घेतलेलं आहे तेल, मीठ आणि साखर. आता हे सगळं आपण छान असं कालवून घेतो. भाजी आणि हे सगळं रवण तयार झालेलं होतं. आता आम्ही भात लावलेला आहे आणि त्यासोबत आता आम्ही तळण तयार करतोय. तर आता ही पुरी आणि वडे भजे, जे मुगा डाळीचे भजे ते पण तळायचे, वडे पण तळायचे आणि पुरी पण तळायची. पुरी तळून झाल्यानंतर आम्ही जे पीठ भिजवलेलं होतं गुलगुल्यांचं, आता त्याचे गुलगुले बनवतो आहे आणि तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे हे गुलगुले आता आम्ही तळून घेतो आहे. हे असे गुलगुल्यांना ब्राउनिश कलर आलेला आहे आणि क्रिस्पी गुलगुले तयार झालेले आहेत. हे आता गरमागरम मुगाच्या डाळीचे भजे होत आहे. भजे खायचे का? थोडे भेटले. तुला भजे खायचे दादू? नाही, तुला वडे खायचे? अगं बाई गं माझी पोगी. हे पाशे गरमागरम आमचे मुगा डाळीचे भजे पण झालेले. तर अशा प्रकारे आमच्या आता मुगाच्या डाळीचे भज्यांचं तळण झालेलं आहे आणि जे आता उडदाच्या डाळीचं रवण आम्ही करून ठेवलं होतं त्याचे आता आम्ही वडे बनवतोय. चॉकलेट पाहिजे? आता हा दादू मध्येच आईंना वडा करू देत नाहीये, याला मध्ये चॉकलेट लागतंय. काय लागतंय दादू तुला? अरे 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 बापरे. आता याला मध्येच चॉकलेट लागतंय आणि मी आता दादूला चॉकलेट देते. दोन? एकच आहे. नाही रे, हे बघ, दोन दे. दोन 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 मिळाले. हो, असं वडा पण झालेला आहे. आता आम्ही सर्व तळण तयार करून घेतो आणि नंतर देवाला नैवेद्य दाखवतो. तर आमचा सर्व स्वयंपाक झालेला आहे आता आणि आता मी नैवेद्याचं ताट बनवते. हे असं नैवेद्याचं ताट केलेलं आहे आम्ही आणि आता देवाला नैवेद्य दाखवतो.
चला तर आता आम्ही जेवायला बसतो. हे आमचं ताट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आमचा आजचा तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.